लग्नाची तयारी इथं कांदा टाकायचं काम चालू आहे बघा. जय शिवराय, जय शंभूराजे. सर्वांचं आपल्या नवीन ब्लॉग मध्ये स्वागत आहे. चला, कालच्या ब्लॉग मध्ये तुम्ही बघितलं असेल की आपलं कांदा भरायचं काम चालू आहे. तो आता काजू काय 1-2 ट्रॅक्टर येतील आपल्याकडे. ट्रॅक्टर अजून आले नाही, माग आहे. चला आता आपण जाऊयात. मम्मी पप्पा ते गेले शेतामध्ये, आपण पण आता जाणार आहोत. हे बघा, ओम दादू, चला आता जाऊयात आपण. वावरामध्ये आलो तर बघा, शेड मध्ये कांदे भरायला सुरुवात पण केली. आणि इथं बघा, इथं ना व्हाईट बघा रे, पावडर टाकलाय आपण इथं, म्हणजे कांदा खराब नको व्हायला. बघा हा पावडर आहे आपला, हा पावडर इथं खाली टाकलेला आहे. ह्याच्याने कांदा खाली ना सडणार नाही, म्हणजे किती पण दिवस राहिला तरी. असं हे शिगवच लाव लावत नाही ना बरं का. ह्या एक गोडी मध्ये ते आलं इकडे, एवढी गोडी बी बसावं नाही, म्हणजे ह्या गोडी येतली यावर नाही. चला काही सुरुवात तर झाली. आता आपल्याला परत तिकडे जायचं, अजून ट्रॅक्टर आला नाही आपल्याला. ट्रॅक्टर यायला उशीर होतोय. ट्रॅक्टर आला की लगेच आपल्याला तिकडे पण जायचं आहे. तिकडचे अजून कांदे बाकी आहेत, 3 गोड्या बाकी आहेत ना अशा. ट्रॅक्टर पण येऊन गेला बघा, सोरा ट्रॅक्टर घेऊन आला. आता तिकडं त्या शेतात जायचं आहे. तर बघा, नेट लावून घेतलं ह्याला मस्तपैकी. ऊन नको लागायला म्हणून नेट लावलं. रात्री ओपन करून ठेवायचं आणि सकाळी ऊन आलं की त्याला परत लावून ठेवायचं, कारण कांद्याला ऊन नको लागायला. चला आता जेवण करून घेऊयात आपण. दही मस्तपैकी, दही खिचडी, साखर बी टाकू राहिला सर. चला द्या काय. हा जाऊ द्या, चला चाललंय जेवण. आता जेवण झालं. आता सुरा रोहिदास नाना ते जाते ना ट्रॅक्टर घेऊन तिकडं त्या शेतामध्ये. आपण इथं कांदे आहोत. हे कांदे आहेत ना, ह्या साईडला आपल्याला व्हायचे बघा. इथं कांदे टाकायचं काम चालू आहे आपलं. बराच वेळ आपण कांदे भरले तिकडं. चला आता सुरा तो पण ट्रॅक्टर घेऊन आला बघा. एक ट्रॅक्टर भरून घेऊन आला कांद्याचा. हे बघा, एवढं ऊन पडले ना, पूर्ण जबरदस्त ऊन आहे बाई. एवढ्या उन्हामध्ये काम करायचं सोपं नाही. हे बघा, इथं हे काम चालू आहे आपल्याला. इथं शेडमध्ये हे इथलं कांदे भरतायत. रात्री जो ट्रॅक्टर टाकला ना आपण, हे कांदा आता भरायचं काम चालू आहे. आणि आता बघा, हा ट्रॅक्टर आला. आता हा एक ट्रॅक्टर इथं उभं राहायचं आहे परत, आणि अजून एक ट्रॅक्टर घेऊन जायचं आहे. चला आता आपल्याला पवनच्या लग्नाला पण आपल्याला लगेच आता थोड्या वेळात निघायचं आहे. आता हा ट्रॅक्टर टाकला की आपण घरी जाणार. तयारी करायची पण बाकी आहे. सकाळी लवकर आलो तो, आंघोळ पण बाकी आहे. आता घरी जाणार थोड्या वेळात, मस्त फ्रेश व्हायचं आणि धुवायला निघायचं आहे आपल्याला. इथं कांदा टाकायचं काम चालू आहे बघा. बस बस बस, पुढे नको येऊ. शेडमध्ये टाकायचं. आता परत अजून एक ट्रॅक्टर घ्यायला आपल्याला तिकडच्या शेतामध्ये जायचं आहे. आणि हा परत हा सगळा कांदा या शेडमध्ये पण भरायचा आहे आपल्याला. एक 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 निवडून कांदा भरायचा आहे गाईस. आपण घरी जाऊयात. सुरान तो चालला तिकडे ट्रॅक्टर घेऊन दुसरं कांदा भरायला. आपल्याला धुळ्याला जायचं आहे. चला आता आबाभाऊ सोबत आपण जाऊ. हे पण घेऊन जायचं आहे आपल्याला. चलो चला गाईज, आताच घरी आलो शेतातनं, मस्त फ्रेश झालो. हे बघा, इकडं अमित पण येऊन गेला, दादू आहे, ओम. तुम्ही का वेळेला आले लग्नाला? परवा दिवशी अमित आणि मी चाललोय आता गाईज. थोड्याच वेळात मस्तपैकी बॅग पॅक करणार बघा. बॅग घेऊन आलो. अमितने काही नाही, एकच थैली आणली. कपडा तुला रे एकच. तिथं काय घालशील? हो, आणि लग्नाला हा का. चला गाईज, आता आपण बॅग आणि ते भरून घेऊयात. इथे कपडे आहेत बघा ठेवलेत, बॅग आणि ते भरू, आणि थोड्या वेळात आता निघणारच आहोत आपण. चला गाईज, आता मस्तपैकी प्रेस मारून घेऊया शर्टला, आणि थोड्या वेळात निघणार आहोत आपण. काय दादू, तिकडे बघा, दादू पण आला. कुणे दे किल्ली कुणाच आहे? किल्ली देऊन दे. चला गाईज, आता आपण थोडा वेळ प्रेस मारू आणि नंतर निघणार आहोत आपण गावाला. आपण आता लग्नाची तयारी, कुर्ते ते आपले सगळे व्यवस्थित ठेवून घेऊयात. कपडे त्यांना सगळे प्रेस मारले गेले, कुर्त्याला काही प्रेस मारले नाही. आता आपण ते लग्नाच्या दिवशीच मारणार आहोत, कारण लग्नाला 3-4 दिवस बाकी आहे. सो आता फक्त कुर्ते ते ठेवून घेऊयात आणि प्रेस आपण तिथंच मारूयात लग्नाच्या जागी. आता फक्त घडी करून व्यवस्थित सगळं बॅगमध्ये पॅक करून ठेवायचं आहे आपल्याला. सो चला
करूयात पॅक आता फटाफट मस्तपैकी. आणि आपल्याला लगेच निघायचं आहे थोड्या वेळात. अमित आणि मी आम्ही दोघं जण निघणार आहोत मस्तपैकी. ड्रेस घेतला म्हणजे टेन्शन नाही राहत आपल्याला. मम्मी पप्पा ते येतील नंतर हळदीला. आपण जाणार आहोत आता एक थोड्या वेळात. आता निघायचंच आहे. चला आता भेटूयात थोड्या वेळात. ही बॅग पॅक केली की आपली बॅग आणि ते पॅक झाली बघा इथं मस्तपैकी. संपूर्ण बॅग आपण पॅक केली. आता 5 ते 10 मिनिटात आपण निघणारच आहोत धुळ्याला. चलो. काहीच नाही म्हणजे गाडीचं. आहे पुरी बॅग मध्ये हलके ना कपडे हलकेच लागले त्याला. काहीच नाही मध्ये बॅग मध्ये. कपडे कसे हलके राहतात ना. चला निघूयात. बॅग धरावं लागेल बरं का आपल्याला. अशी माझी इकडं असे दोघांच्या नाही त्या नाही पुढं. चला गाईज आता आपण निघालो आहोत अमित आणि मी. मस्तपैकी बागी जाऊयात आपण आता. थोड्याच वेळात आता पेट्रोल पंप लागेल. आता पेट्रोल पण टाकून घ्यायचं आपल्याला. पेट्रोल पण थोडंसं कमी झालंय. चला आता निघूयातच आपण. पेट्रोल पंपवरती आलेलो होतो. पेट्रोल टाकून घेऊयात आणि निघूयातच थोड्या वेळात. चला गाईज मध्ये गावाला जाताना इथे आपण इच्छापूर्ती गणपतीवरती आलो होतो. चला म्हटलं दर्शन घेऊन घेऊयात कारण अरे काहीतरी लागलं. चला आता दर्शन घेऊयात आपण. इच्छापूर्ती गणपती आपल्या धुळे शहराच्या अगदी शेजारीच गणपती मंदिर आहे या ठिकाणी. सो चला आता जाऊयात आपण दर्शन घेऊयात. इच्छापूर्ती गणपती आणि या ठिकाणी समोरच गणपती मंदिराच्या समोरच महादेवाचं मंदिर आहे. आणि या प्रकारे आपल्याला इच्छापूर्ती गणपती पाहायला मिळेल. चला आता जाऊयात आपण आतमध्ये. दर्शन झालं आहे आपलं. आता आपण थोडा वेळ मस्त रेस्ट करू आणि त्यानंतर मग आता निघणार आहोत आपण. म्हटलं चला आता आलोच आहे तिकडं धुळ्याकडं आलेलो होतो. इथं मस्त शांतता असते एकदम आणि वातावरण पण खूप छान आहे. मागच्या वेळेस पण एक वेळ आलो होतो. त्यावेळेस तुम्हाला इच्छापूर्ती गणपती मंदिर कशा प्रकारे दिसतं सगळा व्ह्यू मी तुम्हाला इथनं दाखवला होता. बघा कशा प्रकारे मंदिर आहे आणि इतकं छान आहे ना. खूपच मोठं प्रांगण आहे. अनेक कार्यक्रम इथं होत असतात. सो आता आपण काय करू थोडा वेळ बसूया तिथं आणि नंतर पुन्हा आपल्याला जायचं आहे कारण अजून आता ऊन पण खूप जास्त आहे. थोडा वेळ मस्त आराम करूयात आणि मग आपण धुळ्याला जाणार आहोत. तर थोडंसं मध्ये आलो होतो तर थंड काहीतरी पिऊन घेऊयात म्हटलं. मस्त बदाम शेक पिऊन घेऊयात. मी पण तेच घेतो बदाम शेकच. मस्त थंड काहीतरी. येस थँक्यू. चला गाईज या बदाम शेक प्यायला. चला गाईज आपण थंड पिलं थोडंसं. आपण निघूयात आपण गावाकडे कारण कसं ऊन पण खूप जास्त होतं म्हटलं. थोडंसं थंड पिऊन घेतलं तर आता निघूयात. मावशींच्या घरी आलो होतो बघा. मंडपन ते टाकलं गेलेलं आहे. अजून काय काम चालू आहे इथं. गाडी पण आली बघा. चला आता थोडा वेळ मस्तपैकी आराम करूयात कारण अजून पण खूप ऊन आहे. मंडप टाकण्याचं काम चालू आहे. चला आता थोडा वेळ आराम करूयात. भेटूयात थोड्या वेळात. थोडंसं फ्रेश होऊन गेलो कारण बाईकवर आलो ना त्याच्यामुळे बरंच चेहरा खराब होऊन गेला होता. चला आता थोडंसं वरती टेरेसवर जाऊ. थोडं फिरूयात वरती. अमित पण फ्रेश होतोय. अमित फ्रेश झाला का मस्तपैकी आता वरती टेरेसवर जाऊयात. मोबाईलमध्ये पण चार्जिंग कमी. चार्जिंगला मोबाईल लावून देऊ. वरती टेरेसवर फिरूयात थोडा वेळ.
बऱ्यापैकी सगळे डान्स वगैरे झाला, नाचलो थोडंसं. आता मस्तपैकी आराम करूयात आपण. या साईडला बघा अमित पण झोपून गेला. सो चला मग आजचा ब्लॉग आपण इथं स्टॉप करूयात. आता मस्तपैकी थोडासा आराम पण करायचा आहे आपल्याला. सो नक्कीच आजचा ब्लॉग तुम्हाला कशा प्रकारे वाटला, आवडला असेल तर लाईक करा, कमेंट करा. भेटूयात अशाच एका नवीन ब्लॉग सोबत. थँक्यू सो मच फॉर वॉचिंग. बाय बाय.